आताची महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापालिकेतील एका कंत्राटी कामगार महिलेनं आत्महत्या केल्यानं महापालिकेतील वातावरण चांगलंच तापलंय। काम मिळत नसल्याच्या कारणावरून आणि थकबाकीच्या कारणावरून सुमती देवेंद्र या महिलेनं आत्महत्या केली आहे। दरम्यान यानंतर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह महापालिकेसमोर ठेवून आंदोलनाला सुरुवात केली। यामुळे मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मनश्री, सुमती देवेंद्र ही जी 28 वर्षीय महिला आहे ही कंत्राटी सफाई कामगार होती, महापालिकेत कार्यरत होत्या। मात्र कंत्राटी सफाई कामगारांचा अनेक दिवसांपासून प्रश्न हा प्रलंबित आहे। जवळपास 2300 कंत्राटी सफाई कामगारांचा हा प्रश्न आहे की त्यांना कामावरनं अचानक कमी करण्यात आलेलं आहे आणि सोबतच त्यांची जी थकबाकी आहे, जी पीएफची रक्कम आहे ती देखील त्यांना दिली जात नाहीये। त्याच्यामुळे अगदी काही लाखभर रुपयांसाठी ही आत्महत्या झाली आहे असं बोललं जात आहे। मिलिंद रानडे जे ह्या कंत्राटी कामगार सफाई युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांनी माहिती आपल्याला दिली आहे आणि आज पालिकेसमोर त्यामुळे बराचसा गोंधळ झाला। सुमती देवेंद्र यांचा जो मृतदेह आहे तो घेऊन सगळे कामगार वर्ग, सगळे युनियनचे लोक हे पालिकेसमोर गेले होते। पालिकेसमोर त्यांनी मोठं आंदोलनही केलं। मात्र आता तरी प्रशासनाला जाग येईल का, हा मिलिंद रानडे आणि त्यांच्या सगळ्या युनियनचा प्रश्न आहे। धन्यवाद मनश्री, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।